ज्ञानदीप लावू जगी शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला व घ्या दुःखाचा मागिल्या विको कमी राहू दे आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा प्रवाही नमो त्रिभुवन पावे प्रवाही नमो त्रिभुवन पावे त्रिभुवन पावे नमो त्रिभुवन पावे त्रय जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची श्री गुरुचरण सरोज रज निजमन मुकुर सुधारी बरण रघुबर बिमल जसो जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देवु मोही हरौ कलेश विकार मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वार करे संताचा वार करे संताचा करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार करी संता हे मस्तक है पायावरी मस्तक है पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। अच्छा, पवित्र वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण एकत्रित आहोत। आत आवाज द्या, आत माझ्या कानावर थोडासा, आणि या बाहेर खूप आवाज,
मला दे थोडासा बस. वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या वर्षश्राद्ध विधीच्या निमित्तानं निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणार जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा शेवट कुणाचा गोड होतो, कुणी केलाय कसा होतो याची अनुभूती सांगणारा गोड असा अभंग आहे. आपण या अभंगाचं गोड चिंतन 12 वाजेपर्यंत पाहूया. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या श्रीगोंदा भागामध्ये, या परिसरामध्ये. गेल्या वर्षी ज्या वडिलांचं निधन झालं त्यांना आपण अण्णा म्हणायचो. कैलासवासी पांडुरंग अण्णा किसनराव खेतमाळीस या अण्णांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचे चिरंजीव जे आहेत तात्या प्रसिद्ध आहेत या परिसरामध्ये किंबहुना श्रीगोंदा तालुक्यामध्ये. शिवसेनेचं ते काम पाहतात आणि सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम. कोर्टात निकाल लागणार नाही पण तात्याकडे आल्यावर निकाल लागतो म्हणे असं ज्यांचं नाव आहे अशा चांगल्या मुलाला जन्माला घालणारा हा पांडुरंग अण्णा नावाचा बाप या कुटुंबाला सोडून गेला आणि गेल्या वर्षी ते गेल्यापासून प्रत्येक दिवशी दर दिवशी त्यांची आठवण काढत काढत 1 वर्ष कधी गेलं कळालं नाही. त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी किंबहुना त्यांची कृतज्ञता प्रगट करण्यासाठी आपण या ठिकाणी त्यांच्या निमित्तानं कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे आणि ते कीर्तन छान व्हावं, गायक वादक कीर्तनकार समाजाला चांगलं ज्ञान मिळावं या उद्देशातून आमचे प्रवीणजी राऊत साहेब जे पोलीस क्षेत्रामध्ये दौंडला नोकरीला आहे, आमचे जिवलग मित्र आहे आणि त्यांच्या आणि या परिवाराचे ऋणानुबंध त्या संबंधातून प्रवीण साहेबांनी राऊत साहेबांनी विनंती केली की अक्रूर महाराजांचं कीर्तन घेऊया आणि त्याला अनुसरून अगदी या खेतमाळीस परिवाराच्या विनंतीला मान देऊन राऊत साहेबांच्या विनंतीला मान देऊन आपल्या या परिसरामध्ये कीर्तन करण्याचं नियोजन आहे. अतिशय सुंदरचं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज ज्यांच्या चाली महाराष्ट्रामध्ये गाजलेले आहेत अशा आपल्या श्रीगोंदा शिरूर तालुक्याचं वैभव हरिभक्तपरायण आमचे सुनील महाराज पवार ज्यांची आत्ताच आपण चाल ऐकली मस्तक माझा पायावरी. खूप लोकांनी पाहिली, खूप लोकांनी त्याला फॉलो केलेलं आहे, खूप लोक स्टेटस ठेवत आहेत. अशी वारकरी चाल ज्यांची गाजली. बसा बसा नंतर सांग. हां काय नाही हां करू सांगतो हां. आणि अगदी आमचे सुनील महाराज पवार या भागाचं वैभव आहे, जिवलग मित्र आहेत. प्रमाणाच्या चाली उंच आवाजी तार सप्तकामध्ये गातात. सुनील महाराजांना वंदन. तदनंतर ज्यांची संस्था या टाळकरी म्हणून आपल्याला मिळालेली आहे अशी आमची संस्था चालक मांदळी नावाचं गाव आहे, आत्माराम बाबाचं आत्मानंद बाबाचं मोठी संस्था आहे आणि एका गुरुचा आशीर्वाद साधूचा आशीर्वाद ज्यांना लागलेला आहे असे हरिभक्त परायण दिलीप महाराज मुळे त्यांची ही वारकरी शिक्षण संस्था आणि टाळकरी आपल्याला मिळाले. त्यांनाही माझं वंदन. तेही आमचे गुरुबंधू आहेत आणि महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज, महाराष्ट्राला वेगळ्या प्रकारचं एक संगीत, वेगळ्या प्रकारच्या चाली अनुभवायला मिळतात, ऐकायला मिळतात. गोड आवाज ज्यांच्या आवाजात बेस आहे, कोणाच्याही मागं म्हणू शकतात पण त्यांच्या मागं म्हणणं मात्र अवघड आहे बरं का, असे सोपं नाही. असे आमचे रोहिदास आबा जगदाळे आता 11 तारखेपासून आबा आता कथेला आहेत आमच्या बरं. माझं भाग्य आहे यावर्षी प्रयत्नपूर्वक त्यांना 11 तारखेपासून कथेला ठेवले, रामकथेला. फार भारी गातात, आता तुम्ही पुढे ऐकालच. असे आमचे रोहिदास आबा जगदाळे त्यांच्या मुलासहित दोघंही उपस्थित आहेत. त्यांचा मुलगा पण आज कीर्तनाला आला आहे, तो पण आमच्या पांगरे महाराजाकडे तिकडे शिकायला आहे. फार छान पखावज गायन शिकतो. आमचे रोहिदास आबा आणि त्यांचा परिवार त्यांना वंदन. या कार्यक्रमाला मृदंगाची साथ, मृदंग क्षेत्रामध्ये एक अग्रगण्य असणारं नाव म्हणजे आमचे दिनेश महाराज मोजाळ. तर त्यांच्या ते पखवाजाला जरा थोडा माईक लागत नाही, एक स्वतंत्र मॉनिटर त्यांना पाहिजे पण आता ते एकच आणलं आहे ते. असू दे आता भागून घेऊ आम्ही. पण अगदी छान ट्रबल बाज गेन विकू देऊन पखवाज वाजवावा महाराष्ट्रात आमच्या दिनेश महाराजांनी वाजवा. माझं कीर्तन तर फार भारी वाजवतं. लग्गीचा बाजी स्पष्टता आहे हातामध्ये. आळंदीला आता आम्ही सुरेश महाराजांनी आम्ही ते रेकॉर्डिंग केलेली आहे. दिनेश महाराज फार छान वाजवतात. नाशिकवरनं दिनेश महाराज आले, त्यांनाही धन्यवाद. आपण सगळी बसलेली भाविक मंडळी, बसल्यापैकी कोणी कीर्तनकार, प्रवचनकार, गायक वादक संप्रदायाचा प्रचार करणारी असतील त्यांना वंदन. ज्येष्ठ मंडळी आहेत, सगळं माता माऊल्या बसलेल्या आहेत, सगळ्या बहिणी, या सगळ्या माता माऊल्यांना वंदन. या कार्यक्रमाच्या दृष्टीनं भेट देण्यासाठी आलेली सगळी आपण पै पावणे सगळे सोयरे. ही जी भूमी आहे ती शेख महम्मद महाराजांची भूमी आहे आणि श्रीगोंदा म्हटलं की मग शेख महम्मद महाराजांचं मोठी समाधीस्थळ इथं आहे. मोठा सप्ताह होतो, माझंही कीर्तन झालेलं आहे.
त्यांच्या परिसरातून आपण सगळी मंडळी येत आहेत. सगळ्या मंडळीला कोटी कोटी वंदन करतो. त्यांच्या परिवारातील सगळी तात्यांच्या घरातली सगळी त्यांच्या सौभाग्यवती असतील, अण्णांच्या मातोश्री असतील, तात्यांच्या बहिणी असतील, पुतणे असतील, सगळा जे परिवार आहे खेतमाळीस परिवार सगळ्यांना वंदन करतो. शूटिंग करण्यासाठी आमचे सुरेश महाराज गावडे ज्ञानदीप लावू जगी असं एक यूट्यूब चॅनल महाराष्ट्रामध्ये प्रचंड वेगानं धावतंय. फार स्पीड आहे, चांगलं गाणं आहे, त्यांच्या रील्स असतील, त्यांचे कीर्तनं फार चांगली करण्याची एडिटिंग चांगली आहे. असे आमचे सुरेश महाराज गावडे ज्ञानदीप लावू जगी त्यांच्या चॅनलला धन्यवाद. शेजारी दुसरे शूटिंग करणारे फोटो आले आहेत त्यांनाही धन्यवाद. विनेकरी बाबा बालदार चोपदार या गणेश महाराज आहेत आमच्या संगतीत, त्यांना धन्यवाद. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आल्यापासून जे स्वागत करतायत त्या सगळ्या पाहुणे मंडळीला धन्यवाद देतो. एकच विनंती आहे, येणाऱ्याला येऊ द्या, बसणाऱ्याला बसू द्या. तुम्ही जे ऐकणारे आहेत सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला 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 छत्रपती शिवाजी महाराज की विठाला विठाला विठाला. हो, सगळेजण ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू असतो. जन्म म्हटलं की मृत्यू आहे. आगा कर्मे जे उरावे तय सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहायिका. जन्म ज्याचा झालाय, बोलू नका, मोबाईल बंद करा थोडासा. जन्म ज्याचा झाला त्याला मृत्यू आहे आणि मृत्यू झाला की पुन्हा जन्म आहे. उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे ए घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. पडिलो आवर्ती भोवरा बहु थोरा ओळसिया गे. जन्म म्हटलं की मृत्यू आहे आणि मृत्यू झाला की जन्म आहे. म्हटलं जन्म मृत्यूच्या मधलं जे आयुष्य मिळाले एकतर ते प्रारब्धावर अवलंबून आहे. प्रारब्ध संसारात आहे आणि प्रयत्न परमार्थात आहे. बरं, लोकांनी उलटं लावलंय. प्रयत्न लावतात संसारात, प्रारब्ध लावतात परमार्थात. तसं नाही, प्रारब्ध संसारात आहे आणि प्रयत्न हा परमार्थात आहे. बरं का, प्रारब्धानं आपलं जीवन आहे. अन्नमान धन हे तो प्रारब्ध अधीन. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. तुमचा मान, तुमचं अन्न, तुमचं खाणं, तुमचं राहणं हे सगळं प्रारब्धाच्या हातात असतं. बरं का, संसार हा प्रारब्धानं होत असतो. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ते तुम्हाला फल देत नसतो. कितीही पैसे साठवून ठेवले तरी शेअर मार्केटमध्ये जात असतात. कितीही काही करून ठेवलं तरी त्याची होत असतं. ते माणसाचं मन आहे. ते म्हणण्याची आपले एक प्रयत्न केला, प्रयत्न नाही, संसारातला प्रयत्न कधी फल देत नाही. सगळ्यात मोठा श्रीमंत रावणाचा संसार होता या जगात. अजून तरी तेवढा श्रीमंत कोणी नाही. कितीही श्रीगोंद्यात श्रीमंत झाली लोक तर रावणा एवढी नाही. महाराष्ट्रात भारतातले कितीही श्रीमंत एकत्रित केली तरी रावणा एवढी नाही. शुद्ध कांचनाची सप्तकोटी 7 कोटी घरं सोन्याची होती रावणाच्या लंकेत. बरं का, इंद्रबारी चंद्र छत्र धरी यम पाणी वा हे घरी. वायू सर्वदा पूजे ओसरी विधिरेक करी दन कांडन. मैराळ देव कानडे करीते राक्षसांच्या दाड्या फावे. अरसाण दावीच्या पुढे त्याची रोकडे तुळानी. नवग्रहाची तुळा गाडी ते रावणे घातले बांधवडी. विघ्न राहू शके जया पुढे तो गणेश होनी बापुडे. गाढवाचे कळप गाढे चहूकडे उडतसे. रावणाच्या संपत्तीचं वर्णन केलंय. इंद्र बाऱ्या लिहायलाय. कोणी किती पाणी भरलं, कोणी किती काम केलं हे लिहायला इंद्र देवता आहे. चंद्र छत्र धरायलाय. यमराजा पाणी भरायलाय. खंडोबा मसोबासारखे देव रावणाच्या राक्षसाच्या दाढ्या करायलाय. गणपती बाप्पा जो संकट ठेवत नाही. आमच्या महिला मंडळी संकष्टीचा उपवास करतात संकट येऊ नये म्हणून. तो गणपती बाप्पा रावणाच्या घरची गाढवं वळायचं काम करतो. एवढा श्रीमंत रावणे शुद्ध कांचनाची सप्तकोटी कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची. 7 कोटी सोन्याची घरत. ऐका श्रीगोंदा, 7 कोटी सोन्याची घरत आणि सोन्याच्या दारात रावण उभा राहिलाय. समुद्राचं पाणी गोड केल्याशिवाय राहणार नाही झालं. झालं असतं तर टँकरची पाळी आली नसते आपल्याकडं. समुद्राहूनच पाईपलाईन आपल्याला मुख्यमंत्र्यांनी करून दिली असती. अजून तरी व्यवस्था होत नाही, होणार नाही, कारण समुद्र गोड नाही, झाला नाही. रावणाची दुसरी इच्छा आहे स्वर्गाला शिडी लावेल. लावलीच असते शिडी तर आपले पोरं नगरला पुण्याला पिक्चरला टॉकीला पाहायला गेले नसते. पोरं शिडीने रामबा अप्सराच पाहून आले असते. अजून तरी ती व्यवस्था नाही. याचा अर्थ असा स्वर्गाला शिडी लागली नाही. सोन्याला वास आला नाही. सोन्याला सुगंध आला पाहिजे. नाही आला. आला असता तर वासावर अंगठा घेतल्या असत्या.
कमी भावात जमिनी विकून वासावर अंगठ्या आल्या असत्या. अजून वासावर अंगठी नाही, याचा अर्थ असा 7 कोटी सोन्याची घरं आहेत. त्या रावणाची जर एकही इच्छा पूर्ण होत नाही. 2 एकर जमीन आहे आपल्याला. फार जास्त पाऊस पडला तरी काही येत नाही, फार कमी पडला तरी काही येत नाही. एक चिपडी बायको आहे, चिपडी बायको, आणि 2 शेंबडे पोरं आहेत. अशा संसारात कितीही दिवस जगलात तर संसार कधीच कुणाला काही देत नाही. तुकोबाराय म्हणतात, सर्व सुखाची आशा जन्म गेला, शन एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी. सुखाच्या अपेक्षेनं माणसं प्रयत्न करत असतात. संसार कधी प्रयत्नाला फळ देत नाही. लक्षात ठेवा, संसार हा प्रारब्धानं होत असतो, घडतच प्रारब्धाने. आहेत आबा म्हणून सांगतो, सकाळी ज्याला गादी मिळायची होती त्याला संध्याकाळी वनवास मिळतो बघा. सकाळी ज्याला वस्त्र घालायचे होते राजवेशाचे, ज्याच्या अंगावरती कपडे घालायचे होते राज पोशाखाचे, तो वनवासाची वल्कल अंगामध्ये धारण करतो आणि राजगादी सोडून वनवासात. ओ वज्री बदल करे राज के वलकल पहने आज, वज्र बदल करे राज के वलकल पहने आज, बन के है तू मिलने चले माता के दरबाज, राजा रंग बने ओ देखो राजा रंग बने, ओ देखो राजा रंग बने। अनुमति माँ के माता से कीने दंड प्रणाम, अनुमति माँ के माता से कीने दंड प्रणाम। माँ का चिचपा करके राम चले बनवास, राजा रंग बने, राजा रंग बने, ओ देखो राजा रंग बने, राजा रंग बने। ज्याला वनवासात, ज्याला गादी मिळते 14 वर्षासाठी वनवासात जातो बघ, वलका अंगामध्ये धारण करतात। सकाळी माहिती होतं राघव वनवासात नाही, राजगादीवर बसायचं, हा हे सिंहासन सांभाळायचं, युवराज बनायचं, युवराज। ऐका, सकाळी माहिती होतं युवराज बनायचं आणि संध्याकाळी माहिती होतं आता युवराज नाही, तापस वेश विशेष उदासी, 14 बरस राम वनवासी। म्हणताना विको द्यायचा, म्हणता रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर बचन न जाय। जा राघवा जा, तुला 14 वर्षाचा वनवास आहे, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला। पकवाजाच्या पुढीला रे रिटर्न आवाज दे, पुढीला स्वर टाकून गेला, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला। ओ रामा विन जीव व्याकुळ होतो, रामा विन जीव व्याकुळ होतो, नाही जीवाची आराम, कथा मला टाकून गेला राम, कथा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला।
नाही जीवासी आराम कसा मला टाकून गेला राम कसा वो मला टाकून गेला राम रामाविन जीव व्याकुळ होतो हे रामाविन जीव रामाविन जीव हे रामाविन जीव रामाविन जीव हे रामाविन हे रामाविन जीव जीव रना जीव जीव व्याकुळ होतो रामाविन जीव व्याकुळ होतो सुचत नाही काम कसा मला असं राहू द्या आम्ही गेला कसा मला टाकून गेला कसा मला टाकून गेला आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी ज्यांनी खरं तर श्रीगोंदा तालुक्याचं नाव भारत देशभर गाजवलं असे आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार बबनरावजी पाचपुते साहेब त्यांचे चिरंजीव आमदार आहेत पण बबनरावजी येऊन गेलेत हजारो कार्यक्रम आज आहेत त्यामुळे भेट देऊन या खेतमाळीस परिवाराला तात्यांच्या परिवाराला भेट देऊन ते निघालेले आहेत त्यांना आपण धन्यवाद देऊया अर्थ असा इकडे बघा सकाळी माहिती पडतं राघव राजगादीवर बसायचं आणि संध्याकाळी माहिती पडतं राघव आता गादी नाही 14 वर्षासाठी वनवासात जायचं विश्वाचा मालक 14 वर्षासाठी वनवासात निघून जातो नुसते राम जात नाही तर लखनजी सुद्धा जातात तात तुम्हारी मातु वही देही पिता राम सब माझ्याकडे बघा भातु स्नेही आजपासून तुझे वडील राघव आहेत आजपासून तुझी आई जानकी आहे निरोप कसला माझा गीता जेथे राघव तेथे सीता ओ प्रभू जिथं तुम्ही असाल तिथं मी तुमच्या बरोबर येणार ज्या मार्गी हे चरण चालते त्या मार्गी मी तुमच्या पुढती वनवासाची मला न भीती तुम्हीच माझे भाग्य विधाता जेथे राघव तेथे सीता तुम्ही जिथं असाल प्रभू मी सुद्धा तिथंच राहणार राम लक्ष्मण जानकी अयोध्या सोडून वनवासामध्ये जातात आता तो भरत परत येतो त्या भरताला माहिती पडतं माझ्याकडे बघा की माझ्या दादाला माझ्या आईनं 14 वर्षाचा वनवास दिला या देशातला पहिला मुलगा तो आपल्या आईला श्राप देतो कैकई हे पापी मा आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही हे मा आजपासून तुझं कोणी नाव घेणार नाही बघा तुमच्यामध्ये ज्योती आहे धनश्री आहे परी आहे नवीन खुशी आहे तुमच्यातले प्रत्येकीचं नाव वेगवेगळं आहे पण तुमच्यात एकही नाव कैकई नाही बघा कैकई नाव ठेवलं जात नाही स्वार्थी माणसाचं नाव कोणी घेत नाही जो दुसऱ्याला देत असतो ना हो त्यांची नावं घेतली जातात चौकात शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत हो पत्रिकेवर सावता महाराजांचे फोटो आहेत ज्ञानोबारांचे फोटो घरात लागलेत हो मोहम्मद महाराजांचा पुतळा आपण बिल्ला करून लावलाय का लावलाय बरं त्याचं कारण ते दुसऱ्यासाठी जगले जे दुसऱ्यासाठी जगत असतात त्यांचं लोक मुजरा करून नाव घेत असतात माझंच घर माझाच बंगला माझंच सगळं मलाच सगळं मिळालं पाहिजे म्हणणाऱ्याला कोणीच विचारत नाही
कैकेयीचं उदाहरण ध्यानात ठेवा. कैकेयी म्हणते राघव तुला वनवास, भरत म्हणतो मा मी तुला अखंड वनवास दिल्याशिवाय राहणार नाही, आजपासून मी तुला कधी आई म्हणणार नाही, आणि ही गादी माझ्या दादाला दिल्याशिवाय. काय भाऊ आहे महाराज, किती गरज आहे रामायणाची महाराज. अजून सुद्धा फार गरज आहे. प्रत्येक घराघरात कथेची गरज आहे, प्रत्येक घराघरात कीर्तनाची गरज आहे. एक भाऊ गादी सोडून गेलाय भावासाठी, दुसरा भाऊ गादी घेऊन निघालाय भावासाठी. काय नवल आहे. भरत चला रे अपने राजा को मनाने, भरत चला रे अपने भैया को मनाने. चाट चाट. राजा को मनाने भैया को मनाने, भैया को मनाने राजा को मनाने, भगत चला रे प्रभु दर्शन पाए. भरत चला रे अपने राजा को मना, राजा को मना, राजा को मना. गाद्या घेऊन गेला, सिंहासन घेऊन गेला. मला माफ करा म्हणायचा. ही गादी तुमची आहे, हे सिंहासन तुमचं आहे, हे परत घ्या, परत घ्या, मला नकोय. माझ्या आईला माफ करा, मला माफ करा. एक वाक्य सांगू, चुकी झाल्यावर माफी मागत जा. लोक मनानं माफ करतात महाराज, फक्त माफी मागत जा. माणसं माफी मागायलाच तयार नाही, तो छातीच काढून चालतात. नका माफी मागा. चुकलं तर काय हरकत आहे महाराज, माफी मागा. माफी मागितलं तर लोक माफ करत असतात. माफी मागितली जाते. चुकी नाही होत्या भरताची, कसलीच चुकी नाही, तरी सुद्धा तो म्हणतो मला माफ करा. त्याला रामचंद्र त्याच्या डोळ्याचे अश्रू पुसतात आणि रामचंद्र त्या भरताला एक उपदेश करतात. तो उपदेश आपल्याला शिकायचा आहे. सगळ्यांनी घरी घेऊन जा. आमच्या पांडुरंग अण्णांचं वर्ष श्राद्ध सफल होईल. 1 वर्षभर कीर्तन ध्यानात राहील. ऐका ऐका. रामचंद्र म्हणतात भरत असं दुःख करू नको, असं नाराज होऊ नको, संकटाला घाबरू नको. लक्षात ठेव दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा. हे भरत असा कुणाला दोष देऊ नको. आपल्या दैवानं आपल्या प्रारब्धाने हे संसार घडत राहतो. किती सुंदर उपदेश आहे राऊत साहेब. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. बस असा दोष कुणाला द्यायचा नाही. जीवनामध्ये दुःख येत असतात, वाट्याला दुःख येत असतात, घरातलीच माणसं त्रास देत असतात. नाराज व्हायचं नाही. हे भरत लक्षात ठेव. माय कैकेयीना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. भरत असं नाराज होऊ नको. 2 गोष्टीतून कोणी वाचत नाही, कोणी सुटत नाही. कितीही मेकअप केला, किती सुंदर दिसत असला तरी सगळे म्हातारे होणार आहे. किती फॅरन लवली लावली तरी म्हातारे होणार आहे. कितीही मेकअप केला तरी म्हातारे होणार आहेत. कितीही सुंदर दिसा, सगळे म्हातारे होणार. काही काही माणसाचे फोटो काढतात, मस्त असे फोटो. झाडामध्ये जाणार, लोकेशनला जाणार, डोंगरात उभी राहणार, मस्त लोकेशन पाहणार, फोटो काढणार. पिलदार मिशा बिशा मस्त टकाटक अगदी भारीतला मेकअप करणार, फोटो काढणार. बरं ते नुसते फोटो मोबाईलमध्ये नाही ठेवणार. आबा सुनील महाराज, दिलीप महाराज, दिनेश बाबा, ते फोटो आहेत ना, मोठाले बॅरिकेड बनवणार, हॉलमध्ये लावणार. या बाजूने एक आपण त्याच्या हॉलमध्ये बसलो की आपल्याला कप बशी येते, चहा प्यायला लागलो. काय पैलवान आहे, वा काय गाल आहेत, काय रुबाबदार आहे, काय पैलवान आहे, आपण पाहत राहतो. आणि ज्याचा फोटो तो आपल्या शेजारी बसलेला असतो, खोबऱ्याची वाटी झालेली असते, नाकातून शेंबूड येतो, कपाळावर आड्या पडलेल्या असतात. आपण सारखंच दिसतंय हो. बराच वेळ चहा संपल्यावर म्हातारं म्हणतं बाबा मीचे मीचे मीचे. पैलवान होतो, पैलवान. श्रीगोंदा तालुक्यात कुणाला ऐकत नव्हतो. मग आपल्याला म्हणावं लागतं काय होतास तू, काय झालास तू. असंच आहे. आपलं हसू नका, आपलं सुद्धा तेच होणार. काय
नहीं तेरी नहीं तेरी बाबा आया नहीं तेरी नहीं तेरी काया नहीं तेरे नहीं काया नहीं तेरे नहीं तेरी नहीं मेरी। ही काया एक काया आहे महाराज, हे मरणारं शरीर आहे. एकतर आपण सगळे म्हातारे हो, नाही म्हातारे झाला तर सगळे मरणार आहेत, त्यांनातच ठेवायचं. भरत जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. परत जा परत जा अयोध्येत हो तू राजा, रंक मी बनीचा. 14 वर्ष तू मालक आहे, 14 वर्ष मी वनवासी आहे. जा राजा जा, ही गादी तुझी आहे. हे प्रारब्धात वनवास माझ्या आहे, प्रारब्धात गादी तुझी आहे. रामचंद्र भरताला परत काढून देतात. माझी कथा संपली. मला एवढंच सांगायचं, विश्वाचा मालक जर इथं जन्माला आला तर त्याला सुद्धा प्रारब्ध चुकत नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला. किती प्रमाण सांगता येतील, मला एवढंच सांगायचं तुम्हाला. प्रारब्धानं संसार होत असतो. प्रारब्ध सोडून दिला देहतवा आहे, प्रारब्धाधीन याचा मी कासीन. वाहू भार सर्व माझा काळ तुझी या चिंतनी. महाराज म्हटले आम्ही ते प्रारब्धावर सोडलं. जगणं मरण मृत्यू काय असेल ते, गाढवाहून मिरवणूक काढली तरी प्रारब्ध, आणि लोकांनी गाथा वाचला तरी प्रारब्ध. हे सगळं प्रारब्धावर सोडलं, संसार केलाच नाही. आम्ही जो प्रयत्न केला तो परमार्थातला केला. आणि परमार्थातला प्रयत्न कसा केला? पायात घुंगर, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या, गायनाचे उडे आपोली या छंदे. गायनाचे उडे आपुली गायनाचे उडे आपोली या छंदे. गायनाचे उडे आपुली ओ मनाचे आनंदे आवडीने, मनाचे आनंदे आवडीने. गायनाचे उडे आपुली या छंदे. गायनाचे उडे आपुली छंदे. पायामध्ये घुंगर बांधले, गळ्यामध्ये विना घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, परमार्थातला प्रयत्न केला. गायनाचे उडे आपोलिया छंद, मनाचे आनंदे आवडीने. सारखं भजन, सारखं नृत्य, नित्य भजन केलं. मी गातो नाचतो, वेडा झालो तव छंदे, माझ्या मना लागो छंद. गोविंद गोविंद मना लागल्या छंद. दीन रजनी हाची धंदा, दीन रजनी हाची धंदा, दीन रजनी हाची धंदा, दीन रजनी रजनी हाची धंदा, दीन रजनी हाची धंदा, रजनी हाची धंदा, हो दीन रजनी हाची धंदा. हे गोविंदाचे पोवारे, दीन रजनी हाची धंदा, दीन रजनी हाची धंदा. गोविंदाचे पोवारे, गोविंदाचे पोवारे.
हाची धंदा गोविंदाची पवाडे. बसा. का सांगतोय? अर्थ एवढा, सारखं भजन केलं, परमार्थातला प्रयत्न केला. लक्षातच ठेवा, संसार प्रारब्धावरती सोडला साधून आणि पायामध्ये घुंगरं बांधून भजन केलं. डोंगरावर गेले डोंगरावर आणि घर सोडून संसाराच्या नावी घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. सारखं भजन केलं, नित्य भजन केलं आणि नित्य भजन केल्यामुळं परमार्थात फळ मिळालं. काय फळ मिळालं? अभंगाचं पहिलं चरण. सेवट तो भला, 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 लोणी जाचा माहेरा, लोणी जाचा माहेरा, शाबाश. लोणी जाचा माहेरा, लोणी जाचा माहेरा. लोणी जाचा माहेरा, लोणी जाचा माहेरा, हो हो वा गायक वा, काय सुंदर प्रमाण दिलं. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. परमार्थातला प्रयत्न केला की मग होतं बरं काय. संसारात कितीही चिकाटी केली तरी हे घडत नाही. परमार्थातला थोडासा एखादी पंगत घाला. शेख महम्मद महाराजांचा सप्ताह करणारी कमिटी बसलेली आहे. आपण सगळेजण सप्ताह करतात, हे सगळे आमची जीवलग आहेत. नेहमी येणारं गाव आहे माझं हे. ऐका, मग आपण नेहमी सप्ताह करतो, नेहमी बोलतो. अर्थ एवढाच आहे, जो पंगत घालतो, जो दुसऱ्यासाठी जगतो. बघा, यात आमचे तात्या आहेत. गोरगरिबांचा कैवारी आहे, लोकांना न्याय देणारा आहे, गोरगरिबांसाठी काम करणारा, अशा मुलाला जन्म घालणारा हा जो अण्णा आहे ना, त्यांना म्हणता येतं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. प्रसवली तया, प्रसवली तया, प्रसवली तया, कुळाचा उद्धार. प्रसवली तया, प्रसवली तया, कुळाचा उद्धार. प्रसवली तया कुळाचा उद्धार, तो तरी निर्धार नामा म्हणी नारायण गाय. नारायण द्याय. परमार्थाचा दरवाजा उघडला. सारखं भजन केलं आणि भजन केल्यामुळं जग देवरूप दिसायला लागलं. हे माणसं गेली लय लाकडात जाळली, हे याला शेवट गोड नाही म्हणत. शेवट गोड कशानं होतो?
ऐका, भजन करता करता जग हे देवरूप झालं. देव नटला नाना परी, भरोणी उरला चराचरी. भजन करता करता विठ्ठल 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 सारखं भजन केलं. आणि मग विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आजी म्या दृष्टीने पाहिला तर विठ्ठलची माणसात, स्त्रियात, पुरुषात, दगडात, धोंड्यात कुठेही विठ्ठल दिसायला लागला. त्याला म्हणता येतं शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. असे माणसं लय होते, लय चन्नाच लाकडात जाळलं, लय असं काही, हे असं काही शेवट नसतो. शेवट गोड हाच आहे. तुकोबाराय म्हणतात, आम्ही जिवंतपणे भजन केलं, उपकार केला, नित्य नित्य अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण आणि कनीने काही धंदा, नित्य ध्यातसे गोविंदा. सारखं भजन केलं आणि भजनाचं फळ मिळालं, परिपाक मिळाला. शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. खरं सांगू, माझ्याकडे बघा, आपण शेख महम्मद महाराजांच्या भूमीतली मंडळी आहात. छान. आता तुमच्याकडे तो वाद चालू आहे थोडा, मी पेपरला पाहिलं. ते नाही झालं पाहिजे, मंदिरच झालं पाहिजे. ऐका, आणि आपण ते त्याच्यासाठी काम करताय सगळी मंडळी. मोठा सप्ताह पण आपण दरवर्षी करता. मला एवढंच सांगायचं, हे महम्मद महाराज वारकरी संप्रदाय कुणी कुणाच्या जातीचा धर्माचा विचार करत नाही बरं. या जगामध्ये एकच संप्रदाय वारकरी आहे, इथं सगळ्यांना मान आहे. महाराज मला खरं सांगा, कोरोना आलता, कोरोना, एस टी बंद, रेल्वे बंद, विमानं बंद, टाळ बंद, पखवाज बंद, आबा बंद, कीर्तन केसरी बंद, सुनील महाराजाचं मस्तक बंद बरं का, टाळकरी बंद आहे, सुरेश महाराजाचं यूट्यूब बंद, दिनेश महाराजांच्या लग्या बंद, सगळं बंद होतं. कोणीच कुणाला बोलत नव्हतं, कोणी कुणाकडे पाहत नव्हतं. 100 रुपयेसुद्धा मिळणं मुश्किल होती, 10 रुपयेसुद्धा मिळत नव्हते. आबा गप घरामध्ये एकमेकाला फोन फक्त व्हायचे, तेवढंच व्हायचं. सगळं बंद झालं होतं त्या काळात. इकडं बघा बरं का, खेतमाळीस परिवार, या तात्यांसाठी आलात, अण्णांसाठी आलात, एवढा चांगला कार्यक्रम त्यांनी ठेवला आहे. ऐका ऐका, त्या काळात फक्त एकच संत कामी आले, त्यांचं नाव संत शिरोमणी सावता महाराज. किती कामी आले ऐका, मी सांगतो ना तुम्हाला काय कामी आले सावता महाराज. त्यांचा एक अभंग जगाला शिकायला मिळाला. समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. समयासी सादर व्हावे. सावता महाराजांनी पोट कापून देव घातला, हे मोठं चरित्र आहे. पण सावता महाराजांचं सगळ्यात भारी चरित्र हे आहे की जगाला त्यांनी हे शिकवलं की कधी कधी लोक तुमची मिरवणूक काढतील, हत्तीवर बसवतील, घोड्यावर बसवतील, फुलं टाकतील तुमच्या डोक्यावर, तर कधी कधी तुम्हाला जय हरीसुद्धा लोक घालणार नाही. असं होतं बरं. मी सांगत नाही, सावता महाराज सांगतात. कोण दिवशी बैसोनी हातीवर, तर कोण दिवशी पालकी सुभेदार, तर कोण दिवशी पायीचा चाकर. मग काय करायचं? चालत जावे, चालत जावे. समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. समयासी सादर व्हावे. कधी कधी असं जेवायला मिळतं, आबा काय खावं महाराज? श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलेबी, श्री बालाजी, श्री बालाजी, श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलेबी, श्री बालाजीचा भेद. तिकडं बालाजी तिरुपतीला आहे, आपल्या इकडं श्री बालाजी देव नाही, पण बालाजी नावाचा बेत आहे. श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलेबी. कधी श्रीखंड खाऊ का, बासुंदी पिऊ का, लाडू खाऊ का, जिलेबी खाऊ, काय खाऊ याची पंचायत होती. असं ताट भरून येतं, कधी कधी असं वरण वाट्याला येतं. आबा म्हणतात, बाबा लईच पातळी. म्हटलं हा ना, आता चटणी ना, आता काय आपल्या वाट्याला आलं. असं कधी कधी घडतं, ऐक ना दिनेश महाराज. कधी कधी अशी सिस्टीम लागते की असं म्हणावं लागतं, आवाज कमी करा जरा थोडा. कधी कधी असं मिळतं की मग आता कधी कधी असं भोगावं लागतं आपल्या सगळ्याच जास्त. महाराज कधी तुम्हाला चांगलं मिळेल तर कधी तुम्हाला नाराज व्हावं लागेल, कधी तुमचं जीवन सुखामध्ये असेल तर कधी दुःखामध्ये असेल. हे चालत राहणार आहे महाराज, होत राहतं ते. त्याला चित्ती असू द्यावे समाधान. वा 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 गायक वा. समाधान, चित्ती असू द्यावे समाधान.
पहा सुनील महाराज, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. का म्हणतोय आपण हे अभंग? हे सावता महाराजांचा अभंग आहे, तुकोबारायांचा अभंग आहे, सावता महाराजांचा आहे, गोरोबा काकाचा आहे, महम्मद महाराजांचा आहे, कबीर, मोमीन, लतीफ मुसलमान, सेना नावेजान विष्णुदास, रोहिदास हा चांभार, आमची माळियाची जात. सगळे संत सगळ्या जातीतले आहेत. ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला गेले होते, पहिल्यांदा गेले होते. सोपान काका बरोबर होते, मुक्ताबाई बरोबर होत्या, निवृत्तीनाथ दादा बरोबर होते. माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेन गुडी, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. गेले होते पंढरीला, आपण जातो ना दिंडीमध्ये, तसं भजन करत गेले होते. इकडे बघा. आणि जसं माऊली पंढरपुरात गेले सुनील महाराज, त्यांनी एक चित्र पाहिलं. चित्र असं होतं की देवाच्या मंदिराच्या पायरीवर एक संत बसले होते, कबीर महाराज. ते मुस्लिम होते. त्यांच्या शेजारच्या पायरीवर बसले होते चोखोबाराय, ते महार होते. त्यांच्या शेजारी एक संत बसले होते कानोपात्रा महाराज, तिला बाप माहिती नव्हता. आणि शेवटच्या पायरीवर एक जनाबाई महाराज बसल्या होत्या, त्यांना जात माहिती नव्हती. 4 संत होते. कबीर महाराज होते, त्यांना लोक मंदिरात येऊ देत नव्हती, कारण ते मुस्लिम आहे. चोखोबाराय, बोलू नका. चोखोबारा, इकडे बघा, इकडे बघा. चोखोबाराय बसले होते, ते मातंग समाजाचे होते. जनाबाई बसलेली होती, तिला जात माहिती नव्हती. आणि कानोपात्राजी होती, तिला आई माहिती होती पण बाप माहिती नव्हता. असे 4 संत फार विद्वान होते, पण जातीपातीमुळे त्यांना त्या काळात लोक ते तेव्हापासूनच महाराज. आताच उद्भयाला आला असं काही समजू नका तुम्ही. आमच्या बीड जिल्ह्याला कलंकित केलं लोकांनी, नुसतं तिकडं चाललंय तिकडं चाललंय असं काही नाही. ते तेव्हापासूनच आहे. त्या काळातले लोकसुद्धा या लोकांना मंदिरात घेत नव्हते, येऊ देत नव्हते. माझ्याकडे बघा. कबीर महाराज, चोखोबाराय, कानोपात्रा महाराज आणि जनाबाई, 4ही संत माऊलीला पाहून दर्शन घेतलं ज्ञानराजांचं. आणि माऊलीने विचारलं, का हो जनाबाई महाराज, का हो कानोपात्रा महाराज, का हो चोखोबाराय, का हो कबीर महाराज, मंदिरात का जात नाही? माऊलीनं सांगितलं, मंदिरात का जात नाही? सगळे संत म्हटले, मंदिरात आम्हाला हे लोक येऊ देत नाहीत. का येऊ देत नाहीत? म्हणजे मी महार आहे, मी मुस्लिम आहे, मला जात माहिती नाही, मला बापच माहिती नाही. माझ्या ज्ञानोबारांची क्रांती ऐका. भिंत चालवली हा चमत्कार माऊलीचा नाही आहे, तो सहज घडलाय. रेडा बोलवलाय हा मोठा चमत्कार नाही, तो सहज घडलाय. माऊलीचा खरा चमत्कार ऐका. 750वं माऊलीचं हे वर्ष आहे जन्माचं. मोठा सप्ताह आता 3 तारखेपासून सुरू होतोय, म्हणजे आजपासूनच मोठा कार्यक्रम माऊलीचा आळंदीला उभा राहिलाय. 750वा. मोदी साहेब सुद्धा त्या कार्यक्रमाला येण्याची शक्यता आहे. एवढा मोठा कार्यक्रम आळंदीमध्ये सुरू झालाय. का? माऊलीला 750 वर्ष पूर्ण होत आहेत. माझ्याकडे बघा. आणि त्या माऊलीनं या सगळ्या संतांना घेतलं आणि ते सुद्धा मंदिरात गेले नाही, वाळवंटात गेले. वाळवंटात नामदेवरायांना विना दिला. नामदेवरायला कीर्तन करायला लावलं. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला, नाचू लागला, नाचू लागला. ओ एक चिटाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली. ओ एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी. नामदेवराय कीर्तन करायला लागले. ज्ञानोबाराय चाल म्हणायला लागले. मेळविली मांदी वैष्णवांचे, मेळविली मांदी. वैष्णवांचे गोविंदास आबा. वैष्णवांचे
ज्ञानाने घातली मुक्तीची गवांदी. सगळे संत सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे एकत्रित आणले, सगळ्यांना अभंग लिहायला लावले. उपकार केला केला जगाशी उपकार, तारी येले नारी नर. सावता महाराजांना अभंग लिहायला लावले, गोरोबा काकांना लिहायला लावले. अवघा रंग एक झाला रंगी रंग लावो या रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला. सगळ्या संतांची मने चोख्याची महारी, महार समाजाचे चोखोबार आहे, त्यांच्या पत्नीचा अभंग तयार झाला बघा. रंगी रंगला 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 श्रीरंग अवघा रंग एक झाला. सारखे अभंग तयार झाले, सगळ्या संतांना लिहायला लावले आणि सगळे संत माऊलीला ज्ञानोबाराय माऊली म्हणायला लागले. जो सगळ्यासाठी जगत असते ती आई असते ना, म्हणून लोक तिला माऊली म्हणायला लागले. संत ज्ञानोबाराय म्हणायला लागले. ज्ञानराज ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामी मुक्त पेठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले. आणि तेच ज्ञानोबाराय समाधीला बसले. सगळे संत रडायला लागले बघा. आज आमच्या तात्यांना विचारा, आज ते किती लोक जमवतात, इथं खूप लोक जमलेत, सगळी मान्यवर जमलेत, पण हा अण्णा पांडुरंग अण्णा त्यांना आज याच्यामध्ये दिसत नसतो. ते म्हणत असतात माझा बाप इकून येईल, माझा बाप इकून येईल. कुणी नसतं हो बापासारखं महाराज. ज्याचा बाप जातो त्याला विचारा, कितीही श्रीमंत असला आणि कितीही दणकट असला ना, ज्याचा बाप जातो त्याचा आधार जातो बघा. व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये आई जशी महत्त्वाची आहे तेवढाच बाप महत्त्वाचा आहे बघा. गड्या मला आठवतं, मी 1998ला माझ्या वडिलांनी आळंदीला सोडलं शिकायला, आणि 99-2001 मी आळंदीला पाठाला बसलो. तर 11 वर्ष दिनेश महाराज माझा बाप मला भेटायलाच आला. मी चांगला कीर्तनकार झालो, गावाकडे गेलो. आमच्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला, आमचे वडील त्याच्यामध्ये निघून गेले. आणि एक दिवस सहज मी आमच्या आईला विचारलं, अक्का दादा कितीच निष्ठुर होते, किती क्रूर होते, साधं मला भेटायला सुद्धा आळंदीला आले नाही. तर आमच्या आईनं मला सांगितलं, अरे म्हटले तुला माहिती नाही, तुझा बाप प्रत्येक महिन्याला आळंदीला यायचा, फक्त तुला भेटत नव्हता, लांबून बघायचा, तू प्रॅक्टिस करतो का, तू अभ्यास करतो का, पाठाला जातो का. बघा हे फक्त बाप करू शकतो महाराज. बापाचंच हृदय असतं, माझा पोरगा घडला पाहिजे. लक्षात ठेवा, ज्याला बाप नाही त्याला विचारा. बाप करी जोडी लेकुराची ओढ. ही जी जमीन आहे, हे जे घरं आहेत, हे जे प्लॉट आहेत, हे त्यांच्या बापानं कमवलेले असतात. आज जरी आपल्या हायवेला जमीन असेल, आज जरी आपण श्रीमंत असू, ते आपल्या बापाची कृपा आहे. तुकोबाराय म्हणतात, बाप करी जोडी लेकुराची ओढ, आपुली कुरवंडी वाळवणी, एकाएकी केला मिरासीचा धनी. माझ्या मुलगी चांगल्या घरात गेली पाहिजे, माझ्या मुलीचा नवरा निर्व्यसनी असला पाहिजे, माझी मुलगी श्रीमंत घरात असावी, माझ्या पोरीला कुठला त्रास नसावा, हो एवढीच अपेक्षा करणारा बाप असतो. नांदायला जरी गेली ना मुलगी, तर बापाच्या हृदयातून तिला कोणी काढू शकत नाही. एवढं प्रेम करणारा जगामध्ये बाप असतो. म्हणून त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, बाप आठवा बाप, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, कुणी अण्णा म्हणताना, वरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, वरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगता. बाप तो बाप असतो कडे.
कोण नसतं बापासारखं. लक्षातच ठेवा, जसा तुम्हाला तुमच्या बापाची आठवण आली, आमचा तात्या रडायला लागला. एवढा दणकट माणूस, लोकांचे भांडण मिटवणारा माणूस, पण बापाची आठवण आली की सहज डोळ्यामध्ये अश्रू येतात. किती दिवस झालेत माझ्या वडिलाला, 10 वर्ष झालेत महाराज, तरी घरी गेलो ना, नुसता फोटो जरी पाहिला तरी डोळ्यातून अश्रू येतात. बाप तो बाप असतो बघा. मुली रडायला लागल्या, बापाची आठवण येत असते महाराज. बापासारखं कोणी नसतं हो दादांनो. बाप तो बाप असतो रे. फार कष्ट करतो, 10 किलोमीटरचं अंतर कापतो, कोणाच्या शेतामध्ये दिवस दिवस दारे धरतो. एवढ्या चटक्याचं ऊन पडलंय रे, एवढ्या चटक्याच्या उन्हामध्ये सुद्धा तुमच्या मोसंबीला पाणी देतो, ऊसाला पाणी देतो. माझा पोरगा श्रीमंत झाला पाहिजे, त्याला बंगला असला पाहिजे, त्याचं घर असलं पाहिजे, माझी मुलगी चांगल्या शाळेत गेली पाहिजे, याच्यासाठी कष्ट करणारा बाप असतो. सांगू, फाटलेले कपडे घालतो, फाटलेले, आणि तुम्हाला मला जीन्सची पॅन्ट आणतो, टी शर्ट आणतो, इंग्लिश मिडियमला शाळेला घालतो, डॉक्टर महाराज वकील बनवतो. तो फक्त बाप असतो. ज्याला बाप नाही तो जगातमध्ये अनाथ असतो. आमच्या संप्रदायाचे बाप म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहेत. ऐका, ज्ञानोबारायांनी हा मंडप दिला आम्हाला. काला आहे ना, काल्याची परंपरा ज्ञानोबारायांची आहे, सप्ताची परंपरा ज्ञानोबारायांची आहे. ज्ञानदेवी रचिला पाया. अक्रूर महाराज साखरे कीर्तन करू शकतो, ही माऊलींची कृपा आहे. सुनील महाराज, रोहिदास आबा, दिनेश महाराज, दिलीप महाराज संस्था चालू शकतात, गोड वाजू शकतात, माऊलीची कृपा आहे. कोण आहे महाराज? साधकाचा माय बाप दरुषणे हरे ताप, साधकाचा माय बाप दरुषणे हरे ताप, सर्वाभूती सुखरूप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा साधकांचा बाप दरुषणे हरी नाम, साधकांचा माय बाप दरुषणे हरी नाम, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा ज्ञानोबा. ज्ञानबाई माझी अनाथाची माया, ज्ञानबाई माझी अनाथाची माया, एका जनार्दनी पाया बहुतीत एका जनार्दनी पाय बहुतीत. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. ऐका, जगावरती उपकार केला, एवढे ग्रंथ दिले, ज्ञानोबाराय समाधीला बसले. ऐका, संत रडायला लागले महाराज. जो दुसऱ्यासाठी जगत असतो, लोक त्याच्यासाठी रडत असतात. माझे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला गेले, महाराष्ट्र रडत होता महाराज, महाराष्ट्र. अगारे, अंगावरची कातडी काढली होती रे संभाजी महाराजांच्या, डोळ्यामध्ये सळ्या घातल्या होत्या रे, जीभ तोडली होती रे, जीभ. 40 दिवस अंगावरती अत्याचार केला, तरी सुद्धा माझे शंभूबाळ धर्म सोडत नव्हते. 11 महिन्यापूर्वी त्या तुळापूर वढूला राजांना ज्या साखळदंडानं बांधलं होतं ते दंड सापडले, साखळदंड सापडले. उत्खनन झाल्यावर तर ऐका, 10 माणसाला ते साखळदंड हालत सुद्धा नाही, 10 माणसाला हालत सुद्धा नाही. 2 JCPनं बाजूला सरकावं लागलं त्यांना. एवढ्या ताकदीचे साखळदंड राजाच्या हाताला बांधले होते. हात किती मजबूत असेल, हात किती ताकदीचा असेल. सोडलं असतं तर औरंग्या नसतं आणि कोणीच नसतं महाराज, कोणीच वाचलं नसतं. एवढ्या साखळदंडाने जखडून ठेवलं रे, अंगावरची कातडी काढली रे, तरी धर्म सोडला नाही. डोळ्यामध्ये सळ्या घातल्या तरी धर्म सोडला नाही. जगदंब जगदंब म्हणणारी जीभ छाटून टाकली रे.
तरी धर्म सोडला नाही. माझे राजे गेल्यावर सगळा समाज रडला. जो दुसऱ्यासाठी जगत असतो ना, लोक त्यांच्यासाठी रडत असतात. विमानांची दाटी पुष्पाचा वर्षाव स्वर्गीहुनी देव करिता ती आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आळंदी हे गाव दैवताचे नाव सिद्धेश्वर आळंदी हे गाव. संत रडत होते, मुक्ताबाई रडत होती, सोपान काका सुद्धा रडत होते. ज्यांनी कधी प्रवृत्ती पाहिली नाही ते निवृत्तीनाथ सुद्धा रडत होते. बांधिल्या पेंदीचा सुटला से आळा तृणरानो माळा पांगले से माय बापे आम्हा त्यागी येले जेव्हा तेव्हाही संकटे आली नाही. नामा मन देवा पेटला हुताशन करा समाधान निवृत्तीचे. बघा संत रडतायत, विश्वाचा मालक रडतो, मालक देव सुद्धा रडतो. बघा नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्त बाप ज्ञानेश्वर पाप ज्ञानेश्वर माऊली बाप ज्ञानेश्वर. देव रडतोय, संत रडतायत, सगळे विश्वातले ऋषी रडतायत. का? ज्ञानराज समाधीला बसतात. त्या ज्ञानोबरांनी म्हणावं शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला बहु गोड झाला माझा बहु गोड झाला बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु. शेवट तो भला 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 माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला. आलो निजाचा माहेरा निजाचा माहेरा आलो निजाचा माहेरा आलो निजाचा माहेरा. माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलो निजाचा माहेरा आलो निजाचा माहेरा आलो आलो निजाचा माहेरा. माझ्या तुकोबरांनी म्हणावं प्रयाण काळे देवे विमान पाठविले कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले मानव दे घेऊन निज धामा गेले निळामणी सकळ संता तोषविले. त्यांनी म्हणावं वाड वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. याजसाठी केला होता त्यांनी म्हणावं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आपला श्रीगोंदा तालुका आहे, आपल्या पलीकडून पारनेर नावाचा तालुका आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. त्या पारनेर तालुक्यात मागच्या वर्षी एक सौरभ आवटे नावाचा पोरगा देशासाठी शहीद झाला. ऐका जरा, आत्ता एक 8 दिवसापूर्वी आपल्या पगलगाम नावाच्या जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये बरेचसे लोक फिरायला गेली होती आणि दहशतवाद्यांनी गोळीबार केला. टी व्हीला त्याच बातम्या चालू आहेत. खूप गोळीबार केला. 26 माणसं त्याच्यामध्ये तू कुठला आहे म्हणून मारली गेली. हातावरची बाळं खांद्यावरची बाळं महिलांकडे द्यायला लावली. बायको देखत नवरा मारला गेला, मुली देखत बाप मारला गेला. धनाधन गोळ्या गेल्या. क्रूर आहेत बघा दहशतवादी, खूप वाईट वागतात. आमच्या देशाला अशांत करण्याचा प्रयत्न करतात. असेच असतात दुष्ट लोक बघा. यालाच तर खळ म्हणतात, यालाच तर दुष्ट म्हणतात. ऐका रे, असंच आहे आपल्या देशात. या दहशतवाद्याचा खात्मा करण्यासाठी आपल्या देशातले जवान तिथं उभे आहेत. माळी आहेत, कुणबी आहेत, धनगर आहेत, मराठा आहेत, ब्राह्मण आहे, मातंगे, मुस्लिम आहे, सगळ्या समाजाचे आहेत बघा. छातीवर गोळ्या जलतात. आधी माझ्या छातीवर गोळी झाड
आणि मग माझ्या देशाकडे वाकड्या नजरेनं बघ म्हणतात अशा जवानाची आठवण काढत जा. आपल्यातले आहेत रे ते मुलं. तो जो पोरगा होता ना सौरभ आवटी, हो एकुलता एक मुलगा आहे महाराज. तो पोरगा त्या राळेगण सिद्धी त्याचं गाव आहे. तो पोरगा 2018 साली सीमेवरती लढायला गेलता. इतकी भारी बॉडी बनवली त्यानं आणि पोरगा सीमेवर लढायला गेला. बाप त्याचा पोलीसमध्ये नोकरीला आहे राऊत साहेब. 1 लाख पगार आहे त्याच्या बापाला मुंबईला. आई त्याची शाळेवरती नोकरीला आहे, तिला पण 1 लाख पगार आहे. 2 लाख रुपये महिना घरामध्ये येत होता. पण पोरगा म्हटला नाही मला काही गरज नाही, व्यायाम करून गेला गड्या. आईच्या इथं आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. कुठंही नाही, त्याला आईचे संस्कार बापाचे संस्कार लागतात. पोरगा सीमेवरती लढायला गेला. 12 वाजायला 5-10 मिनिटं राहिले, थांबायचं आपल्याला. मला एवढंच सांगायचंय, कुणी म्हणावं शेवट तो भला, कुणी म्हणावं माझा गोड झाला, कुणी म्हणावं मी कर्तृत्व केलंय, कुणी म्हणावं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. घेऊन जा एवढं घरी श्रीगोंदा. तुम्ही नेहमी कीर्तन ऐकताय पण एवढी कथा ऐका माझी. आता तो पोरगा सीमेवरती 2018 साली लढायला गेलता. 18, 19, 20, 21, 22, 23, 24 पर्यंत भारत देशाच्या मातीसाठी खूप लढला. खूप दहशतवादी मारले. कॅप्टन झाला. 5 मेडल त्याच्या छातीला लागली. आणि मागच्या 2023च्या डिसेंबर महिन्यामध्ये भारत देशाच्या मातीसाठी सियाचीन नावाच्या प्रदेशामध्ये तो बंदूक घेऊन उभा होता. जसं ऊन सध्या भरपूर पडलंय तसा त्या डिसेंबर महिन्यात खूप बर्फ पडत होता. बर्फ आता कमरेपर्यंत आला होता तरी सुद्धा तो बाजूला होत नव्हता. या बर्फाची संधी साधत काही दहशतवाद्यांनी आपल्या सीमारेषा ओलांडल्या आणि आपल्या दहशतवाद्यांनी आपल्या सैनिकावर गोळीबार सुरू केला. आपले जवान जागी झाले. बर्फातून 2-2 बंदुके घेऊन निघाले. सपासप गोळ्या झाडायला लागले. इकडच्या गोळ्या तिकडं, तिकडच्या गोळ्या इकडं, इकडच्या गोळ्या तिकडं, तिकडच्या गोळ्या इकडं. या झाडाझाडतीमध्ये ऐका रे खूप गोळ्या झाडल्या गेल्या. दहशतवादी मारले गेले. आपले 2-4 जवान धारातीर्थी पडले. भारत माता की जय वंदे मातरम म्हणत देशाला विजय मिळाला. आपला विजय झाला. झेंडा सीमेवरती रोवला गेला. पण इतक्या खोल दरीमध्ये आपले जवान पोहोचले. बर्फ आता पोटाच्या वर आला होता. बर्फ आता खांद्यापर्यंत आला होता. 0.3 तापमान झालं. बर्फ गोठायला लागला. सगळ्यांना बाजूला सरका, बाजूला येण्याची भूमिका मिळत होती पण आवाज पोहोचत नव्हता. रेंज नव्हती. डोक्याच्या पुढं बर्फ गेला. बर्फामध्ये पोरं कोंडायला लागली. बोलता 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 2 दिवस गेले. 3 दिवस गेले. खूप बर्फ पडला. खूप नैसर्गिक आपत्ती आली. याच्यामध्ये सगळे जवान सापडले गेले पण 11 दिवस त्या सौरभ आवटीची बॉडी सापडली नाही. कॅप्टन गायब आहेत, कॅप्टन गायब आहेत, कॅप्टन गायब आहेत. ललकारी घुमली आणि 12व्या दिवशी दिनेश महाराज त्याची बॉडी सापडली. तर पूर्ण बर्फमय बॉडी झाली होती. गोठून गेलं होतं त्याचं शरीर. देशाच्या ध्वजासाठी आपला प्राण त्यानं वयाच्या 25व्या वर्षी दिला होता. बर्फ कापायला सुरुवात झाली. बर्फ तोडायला सुरुवात झाली. बर्फ कापता कापता त्या पोराचा 1 हात कापावा लागला. अर्धी छाती कापावी लागली. 1 पायसुद्धा कापावा लागला. अर्ध्याच अंगाची बॉडी देशाच्या झेंड्यामध्ये गुंडाळून गावाला पोहोचली. 1 लाख लोक वाटी लावायला आली होती. सगळी माणसं रडत होती. धावत आई गेली. लेकराच्या गालावून हात फिरवला. पाहिलं तर माझ्या बाळाला हात नाही, माझ्या बाळाला छाती नाही, माझ्या बाळाला पाय नाही. लग्नाचा पोरगा, तरणा बाण पोरगा देशाच्या मातीसाठी मुजरा करून गेला होता. सगळं हंबरडा फोडून गाव आई रडत होती. ऐका, आता त्या घटनेला 1 वर्ष 2 वर्ष होत आहेत. अजून ती आई हातानं जेवण करत नाही. कुणीतरी प्लेटनं पाणी पाजतं, दूध पाजतं तिला. ती एकच वाक्य म्हणते, माझ्या सौरभला हात राहिला नाही. कोण सांगणार त्या आईला की तुझा हात, तुझा बाळ आता कधीच परत येणार नाही. लक्षात ठेवा रे, आपल्यासाठी छातीवर गोळ्या जलतात. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मातंग सगळ्या समाजाची पोरं शिवरायांनी घेतली होती. स्वराज्य निर्माण केलं होतं. तानाजी म्हणत होता राज आधी लगीन कोंडाण्याचं. मुरारबाजी म्हणत होता राज हे दिलेर शिवबाचा म्हणून मरणारे. ऐका, येसाजी म्हणत होता राज मी जातो राज. हो, शिवा नावी म्हणत होता राजा तुमचा मुकुट मला द्या, तुमचे कपडे मला द्या, मी बसतो राजा या पालखीत. बाजी प्रभू म्हणत होता राजा लाख मारावे, लाख लाखाचा पोशिंदा जगावा. अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका. माझे 200 कीर्तन आहेत. सगळ्या प्रकारची मावळे, सगळ्या प्रकारचा इतिहास सांगणारा मी महाराज आहे. रोज 2 कीर्तनं करतोय. आपले 12 वाजलेत. भरपूर ऊन आहे. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, या सगळ्यांनी म्हणावं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. महाराज
चव्हाणांनी म्हणावं, ज्ञानोबरांनी म्हणावं, केवटानं म्हणावं, शबरीनं म्हणावं, सुदाम्यानं म्हणावं, ज्ञानोबरांनी म्हणावं, तुकोबरांनी म्हणावं, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. पण याच्यासाठी साधन काय? आलो निजाच्या माहेरा, 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 आलो निजाच्या माहेरा. हे आलो निजाच्या माहेरा, सुनील महाराज आलो निजाच्या माहेरा, हे आलो निजाच्या माहेरा, 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 आलो निजाच्या माहेरा. भेट रखुमाईच्या वरा, भेट रखुमाईच्या वरा, भेट रखुमाईच्या वरा, भेट रखुमाईच्या वरा, हे आलो निजाच्या माहेरा, 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 भेट रखुमाईच्या वरा, भेट रखुमाईच्या वरा, बार खुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली बसा बसा, 2 मिनिटं दादा बस. आपल्या श्रीगोंदा शहरातील एक लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे आपले तात्या, आणि तात्यांचे वडील म्हणजे काय, सगळ्यांचे आपले वडिलांच्या स्थानी असणारे, म्हणून तर आपण सगळे जमलो. आणि त्या अण्णांच्या जाण्याचं दुःख पेलून खरं तर 1 वर्ष झालं. आणि या वस्तीवर राहणारे आमचे तात्या, त्यांच्या कुटुंबाला मोठं दुःख झालं आणि वडील गेले. वडिलांचं जाणं दुःखदायक असतं, सगळ्यांना माहिती आहे. दशरथ राजानं
झाडावरती बसून बाण सोडला होता. बुडबुड बुडबुड आवाज आला. अरे कशाचा तरी आवाज आहे, कोणीतरी व्यात पाणी प्यायला आलंय म्हणून बाण सोडला गेला. त्याला शब्दवेधी बाण म्हणतात. तो बाण जसा श्रावणाच्या काळजामध्ये छातीमध्ये लागला आणि हायराम म्हणून तो पाणी आणायला गेलेला श्रावण दारातरती पडला. धावतच गेला राजा. ए श्रावणा मला माफ कर. असू दे म्हटले राजा, आता तुझ्या बाणानं माझं मरण फिक्स आहे, निश्चित आहे. पण त्या झाडाखाली माझे आंधळे आई वडील आहेत. एकच काम करा राज, एवढी पाण्याची झारी भरून घेऊन जा आणि माझ्या आंधळ्या आईला, माझ्या बापाला खूप तहान लागली, तेवढं पाणी माझ्या बापाला द्या. काय मुलगा असेल, धारातीर्थी पडताना सुद्धा माय बापाचा विचार करतो. एका बापासाठी जमला श्रीगोंदा गाव माझं घरी घेऊन जा. कुठंही गेलात तरी तुमच्या घरातच 2 तीर्थक्षेत्र आहेत, ते म्हणजे मायबाप आहे. एक काम करा गड्या, जिवंत असणाऱ्या तुमच्या आईला कधी रडू नका, जिवंत असणाऱ्या तुमच्या बापाला कधी रडू नका. खरंच सांगतो, सकळ तीर्थाची दुरे जी एका माता पितरी, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है रे दुआ. जेवढा आई प्रेम करत असते तेवढाच बाप प्रेम करत असतो, लक्षात ठेवा. रडू नका माय बापाला. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है, लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तू मत भूलना. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले. विश्वाचा मालक जर आई वडिलांच्या सेवेनं विटेवरती उभा राहतो तर आपल्या घरामध्ये आपला बाप जिवंत असेल. बघा हा अण्णा गेलाय, हे सगळं घर रडतंय, त्यांच्या आठवणी काढतंय, कीर्तन ठेवतंय, नामस्मरण ठेवतंय, चाली आहे. 2 तास कधी होऊन गेले, कधी 12 वाजले कळालं नाही. एवढा गोड सोहळा एका बापासाठी असेल, एवढ्या कथा आपण संतांच्या गातोय, हे जर बापासाठी असेल तर घरी घेऊन जा. पाण्याची झारी घेऊन निघाला तो दशरथ राजा. पायाची चाहूल लागल्याबरोबर बापाने विचारलं, आलास का रे राजा? फार दूर गेला होतास का रे? हे श्रावणा, फार लांब गेला होतास का? बोलणारे श्रावणा. मी श्रावण नाही. तू श्रावण नाही तर मग तू कोण आहे? मी राजा आहे. असशील रे तू राजा. आमचा राजा कुठे रे? माय बापाला फक्त त्यांचाच पोरगा राजा असतो बघा, हो दुसरा कोणी राजा नसतो रे. आमचा राजा कुठे रे? आमचा राजा कुठे रे? तुमच्या राजाला माझ्याकडून बाण लागला, वैद्याकडे नेलंय का रे त्याला? येणारे का रे तो परत? जास्त तर काळजात गेला नाही ना? आमचा बाळ वाचलाय तरी ना? रडून दशरथ राजा सांगायला लागला, मला माफ करा, एवढी पाणी पिण्याची आज्ञा तुमच्या बाळानं दिलेली आहे. ऐका रे. त्या डोलीतला आंधळा बाप बाहेर आला, डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या आणि आंधळ्या बापानं दशरथ राजाकडे बोट केलं आणि आंधळा बाप म्हटला, राजा, आमच्या राजाला बाण मारतून आम्हाला प्यायला पाणी आणतोस? तुझ्या हातचं पाणी पिऊन जगण्यापेक्षा आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगामध्ये मरणार आहोत. पण तसं मरणार नाही रे राजा, तुला श्राप देऊन मरणार आहोत. लक्षात ठेव राजा, लक्षात. आम्हा सिद्ध झाले पुत्र दुःख, परी तू पावसी पुत्र शोक. 4 मुलं असतील राजा, 4 तुला. अंत समयाला तुझ्याजवळ एकही पोरगा नसेल. हा एकाचा बापाचा श्राप आहे रे राजा तुला. विश्वाच्या मालकाच्या बापाला जर एका बापाचा श्राप लागतो तर आपण कधी आपल्या बापाला रडू नका. आजचं कीर्तन तुम्हाला हे शिकवेल. नाही कोणत्या तीर्थाला जाणं झालं, नाही तुम्हाला काही करता आलं, तुमच्या घरात आई असेल, तुमच्या घरात वडील असतील, हे मस्तक तुमच्या मायबापाच्या कपाळा पायाला लावा. तीच खरी भक्ती आहे, तीच खरी भक्ती आहे, तेच खरे मायबाप आपलं जीवन आहे. आई वडिलांना सांभाळा, याच्या पलीकडचा दुसरा परमार्थ नाही. बघा, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येकानं खिशाला शिवाजी महाराज लावलाय. मी सोन्याचा शिवाजी महाराज गळ्यात घातलेला आहे बरं का. इतकं आपण शिवाजी महाराजावर प्रेम करतो. महाराज माहिती आहे का तुम्हाला शिवाजी महाराज का मोठे झाले? त्याचं एकमेव कारण, शिवरायानं कधी जिजाऊचा अपमान केला नाही. मासाहेब म्हणतील ते ऐकलंय. मासाहेब, जिजाऊ काय पाहिजे तो कोंडाणा पाहिजे, संध्याकाळी आणून दिला.
रायगड पाहिजे संध्याकाळी आणून दिलाय, पुरंदर पाहिजे संध्याकाळी आणून दिलाय. अरे आईनं मागावं आणि शिवरायाने संध्याकाळपर्यंत आईच्या पायावर आणून द्यावं. हे तुम्ही सगळे शिवरायांना मानणारी आहात. मी पण शिवाजी महाराजांचा मोठा भक्त आहे. हे बघा, सगळ्यांनी प्रेम केलं पाहिजे एकमेकावर. माळी काय कुंडी काय, मी ओबीसी आहे, मग काय, मग शिवाजी महाराजांवर प्रेम करायचं नाही का आपण? माळ्यांनी सावता महाराज करायचे असं नाही. सगळ्यांचे सावता महाराज आहे, सगळ्यांचे शिवाजी महाराज आहे, सगळ्यांची अहिल्याबाई आहे, सगळ्यांच्या आहेत त्या. असं एकमेकाला म्हणू नका. आपलं म्हटलं की मग ते ओढून जा. सगळ्यांचे आहेत महाराज. महम्मद महाराज सगळ्यांचे आहेत. शेख महम्मद महाराज नाही, ते आपले आहेत, ते हिंदूचे आहेत. त्यांनी आपल्यासाठी अभंग लिहिले, आपल्यासाठी चमत्कार केले, आपल्यासाठी कबीर महाराजांनी अभंग लिहिले, आपल्यासाठी तुकोबारांनी अभंग लिहिले. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय आईसा वेदशास्त्री. माझ्या माऊलीकडे तुम्ही आळंदीला शिकायला गेले, रोहिदास आबा कोणत्या जातीची माहिती नाही, अक्रूर महाराज कोणत्या जातीचा माहिती नाही, सुनील त्याला ते माहिती नाही. तिथं जात विचारली जात नाही, फक्त तुमचा अभ्यास विचारला जातो. तुम्ही काय किती बोलताय, तुम्ही काय जात पाहून थोडी कीर्तन घेता, असं नसतं महाराज. संप्रदाय कधी जात मानत नाही. या जातीपाती मोडल्या पाहिजे. थोडंसं संकट आलं, हे मताच्या जोगव्यासाठी लाचार केलं जातं आपल्याला. माळी माझा कुणबी असं होऊ नका. एकमेकाचा एक हिंदू झाला पाहिजे, एक विचार झाला पाहिजे. आणि तो एक विचार फक्त वारकरी संप्रदाय करू शकतो. शिवाजी महाराजांचा विचार करू शकतो. तानाजी, येसाजी, मुरारबाजी, कुणबी, धनगर, मराठा, मातंग, मदारी मेहतर सारखा मुसलमान आहे, महम्मद सई सारखा मुसलमान आहे, तानाजी आहे, येसाजी, मी जातो राज, मी जातो राज, मी जातो राज. 400 पोरं स्वराज्य निर्माण करतात. एक 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 जण गडासाठी प्राण देतो. आपल्याला असं म्हणावं लागेल, तेव्हा आपल्याला म्हणता येईल शेवट तो भला माझा बहु गोड झाला. बापाची कथा, राजांची कथा, माऊलींची कथा, खूप कथा मी तुम्हाला सांगितल्यात. कीर्तन घरी घेऊन जा. आज खऱ्या अर्थानं पांडुरंग अण्णावर गेले असतील तर भगवान आनंदी झाला असेल. एवढं चांगलं भजन, एवढं चांगलं कीर्तन या अण्णांच्या निमित्तानं झालं. हात वर करून या बापानं या परिवाराला आशीर्वाद दिला असेल. मुलांनो, काही कमी पडणार नाही तुम्हाला. असाच आशीर्वाद आमच्या तात्यांच्या पाठीशी राहावा. वडिलांचा आशीर्वाद लागून त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्या, एवढी संकल्पना करतो. आज आमचे प्रवीण राऊत साहेब जे पोलीसमध्ये ड्युटीला आहेत, त्यांनी खूप दिवसापूर्वी तारीख मला दिली. आज येण्याचा योग आला. थोडे 10 वाजून 10 झालते, म्हणून आपले 12 वाजून 10 झाले. माझं वेळेत कीर्तन असतं. कुचरपणा मला आवडत नाही, त्यामुळं अगदी 2 तास मी तुम्हाला कीर्तन दिलं. एकदा आता सगळे बोलून काही श्रद्धांजली जात नाही. श्रद्धांजली भजनाची जाते. 2 हात सगळ्यांनी वर करा. एकदा 2 मिनटं ज्याला हात आहेत त्यांनी हात वर करा. भजन करा. आपलाही उद्धार होईल आणि आमच्या पांडुरंग अण्णाचाही उद्धार होईल. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, सगळ्यांनी म्हणा, सगळ्यांनी म्हणा. माऊलीचा जन्म ज्ञानोबाराया, कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. विठ्ठल ज्ञानदेव शेख महम्मद महाराज. पुन्हा एकदा सगळ्या परिवाराला धन्यवाद. ऐका, ज्ञानेश्वर जय विठ्ठल होईल. आम्ही आता अभंग म्हणून घेऊ. फुलं इकून टाकू नका. दर्शन घेताना फुलं टाका, म्हणजे पायाखाली येणार नाही. अभंग चाल म्हणायचे. बरं, तुका म्हणे वाणी. ओ तुका म्हणे वाणी, ओ तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी. आता
भेटी रघुमा महाराष्ट्रातला एक नंबरचा गायक आहे बरं का. आमच्या कथेला असतात हे दिनेश महाराज मोजाड. आता ते पखवाजाला माईक थोडा आम्हाला लागलं भारी, पण त्यांना ते आता जुळलं नाही. जर अजून एक मॉनिटर असतात त्यांना देता आलं असतं. ते तर माईकवाल्यांनी एकच आणलं. माझं चांगलं सिस्टीम चांगली असं काही नाही, थोडं एक मॉनिटरची गरज होती फक्त. आता ते एक मॉनिटर नाही तर हे यांचं वाजन ऐकता ऐकता लोक वेडे होतात महाराज. लग्या जर वाजायला लागले ना ते लोक उठून नाचतात. एवढा तयारीचा वय कोणी इतक्या लांबून कसं बोलवलं तुम्हाला मला नवल वाटलं. हे मिळत नाहीत महाराजांच्या डायरीमध्ये जागा नाही. हे दिनेश महाराज मोजाड नाशिक जिल्ह्यातले आहेत. रोहिदास आबा तर त्यांनी व्यस्तत आहे पण ते आपल्याला मिळाले. आणि आपल्या तालुक्यात सध्या ह्या सुनील महाराजाचं मोठं नाव झालं. महाराज आमच्या बीड जिल्ह्याला वेड लावलं. कुंकुनही फोनच येतात सुनील महाराज मिळतील का, मस्तक माझा पायावरी म्हणायला. अशी चाल त्यांची गाजली. दिलीप महाराजांची मोठी संस्था आहे. आपले विद्यार्थी महाराजांच्या संस्थेमध्ये टाका. मांदळीला 100 विद्यार्थी महाराजांच्याकडे आहे. छान अगदी तयार आहेत. पुन्हा गायन आहेत. काहीला काहीच येत नाही त्याच्या संस्था आहेत तिकडे टाकू नका. ज्याला येतं त्यांच्याकडे टाका. ज्याला पखवाज गायन मग पुन्हा आम्हाला दोष देता तुम्ही आम्हाला शिकवलं तसं नका करू. चांगल्या माणसाकडे टाका. हे बघा ही पोरं तयार झाली. आमच्या दिलीप महाराजांची संस्था आहे. त्यांना धन्यवाद. एवढे सगळे गायक वादक आणण्याचं काम आमच्या प्रवीण राऊत साहेबांनी केलं. माझी तारीख नव्हती. आता अण्णा खरं सांगतो ताते हे प्रवीण आमचा फार जीवलग आहे. पोलीस आहे त्याच्यामुळे त्यांची गरज पडते आम्हाला. म्हणजे आम्ही काही कुठाने करीत नाही पण गरज आहे त्यांची. आमच्या राऊत साहेबांच्या मुळं आलो. आमचे सगळे प्रेमाची जीवलग आमचे 10 तोंडे हे सगळे आता हे आमची सगळी महम्मद शेख महाराजांची मंडळी येत नाही. सगळ्यांकडे कीर्तनं झाली. प्रेमाची आहेत सगळी. सगळी प्रेम करणारी आहेत. सगळ्या गाववाल्यांना शिवरायांना मानणाऱ्यांना सावता महाराजांना मानणाऱ्यांना धन्यवाद. सुरेश महाराज शूटिंग करतायत त्यांना धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद. इथं येऊन फुलं व्हा बरं का. खाली पायाखाली येतात म्हणून झाल्यानंतर आपली फुलं व्हायची दर्शन घ्यायचं. आणि तात्यांना भेटून तात्यांना इतका चांगला भाव इतके तात्या गोड आहेत. त्यांना खूप असं चांगलं काम करण्याची संधी द्या एवढीच विनंती. विठ्ठल जय जय लंके साहेबांचे वडील निलेशजी लंके साहेब आहेत. आपल्या अहिल्यानगर दक्षिणचे खासदार त्यांचे हे वडील आहेत बरं का. फार ग्रेट बाप आहे. मला वाटतं आत्ता एक हांग्याजवळ कीर्तन होतं तिथं आलेच होते. ते नेहमी कीर्तन ऐकतात. आणि एवढा चांगला पोरगा गरिबांचं काम करणारा पोरगा जन्माला घातला. बाबांनाही माझं वंदन आहे. सगळ्यांचं नामोल्लेख घेतलं असं समजतो. आता बोल
आम्ही जातो तुम्ही कृपा सोजावी सकळा सांगावी विनंती माझी वाढवे दादा उभा पाठ वैकुंठ श्रीरंग आरतीसाठी चला आरतीसाठी सर्व घरात थोडी सैल धारा गुंज तुका वाढवे दादा उभा पाठ वैकुंठ श्रीरंग